पाकिस्तानचा भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद भारतानं दणका दिल्यावर पाकिस्तानचा निर्णय। भारताने केलेल्या राजनैतिक कोंडीला प्रत्युत्तर देण्याची पाकिस्तानची धडपड। शहबाज शरीफ सरकार आता शिमला करार रद्द करणार असल्याची पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा। अमित शहांचा एमआयच्या असदुद्दीन ओवैसींना फोन। सर्वपक्षीय बैठकासाठी फोन करून दिल्लीला बोलावलं। पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री ऍक्शन मोडवर। राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग। अमित शहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला। पहलगाम हल्ला आणि कालच्या निर्णयांबद्दल माहिती देणार। दहशतवाद्यांना कठोरात कठोर आणि त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देणार। पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना ठणकावलं। जिन्होंने ये हमला किया है उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। एकीकडे भारतीय पर्यटकांवर हल्ला झाला असतानाच पाकिस्तान उच्चायुक्तालयात जल्लोष। पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयात मागवला केक। उधमपूरमधील बसंतगड भागात दहशतवाद विरोधी कारवाई सुरू। कारवाई दरम्यान एक भारतीय जवान शहीद। संकट काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी। दुश्मनांशी दोन हात करण्याची तयारी असल्यास आमचा पाठिंबा। संजय राऊतांचं वक्तव्य। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांसाठी 20 लाखांचं बक्षीस जाहीर। काश्मीर पोलिसांची घोषणा। तर दहशतवाद्यांपैकी 2 जण पाकिस्तानी आणि 2 स्थानिक नागरिक असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।